त्यांना जाऊन जवळपास आता महिना होत आलेला आहे. तपासाचा ज्या पद्धतीने गतीने तपास होणं गरजेचं आहे त्या गतीने तपास होत नाही. आणि या संदर्भात आपण बघितलंय की आमदार रोहित पवार त्यानंतर जय पवार यांनी देखील संशय व्यक्त केला होता. उद्या रोहित पवार बारामतीच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी येणार आहे. कसं बघता आपण या? काय आहे की एक सखोल चौकशी ही झाली पाहिजे. की रोहित दादा असतील किंवा जय असेल, वहिनी, पारदादा, मी संपूर्ण पवार कुटुंबाची आणि महाराष्ट्रामध्ये सगळे जे दादांवर प्रेम करणारी जनता आहे, कार्यकर्ते आहेत, ही सगळ्यांची इच्छा आहे की एक सखोल चौकशी झाली पाहिजे, पारदर्शकपणे झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ही चौकशी व्हावी, अशी ही सगळ्या जनतेची इच्छा आहे. दादा याच्यामध्ये सातत्यानं आरोप केला जातोय की हा घातपात आहे म्हणून. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? काय आहे, एकतर चौकशी होऊ दे पहिला. आता आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांनी ही चौकशी CBI कडे दिलेली आहे. DGCA पहिला स्पेशल ऑडिट कालच आलेला आहे. त्या ऑडिटमध्ये जे VRS कंपनीचे लेअर जेट आहेत, 4 लेअर जेट त्यांच्याकडे आहेत, ते त्यांनी ग्राउंडेड केलेत. तुमच्या माध्यमातून माझी एक इच्छा व्यक्त करतो की फक्त 4 जेट नाही तर सगळेच त्यांचे विमानं त्यांनी ग्राउंड केले पाहिजेत. एक पूर्ण चौकशी व्हावी. CID पण चौकशी करतेय. रोहित दादांनी पण एक प्रायव्हेट एजन्सी तिथं नेमलेली आहे आणि चौकशी जेव्हा लवकर होईल आणि जनतेला जेव्हा प्रश्न तिथं त्यांचे समजले जातील, त्यावेळेला आपल्याला ते कळेल की नक्की घातपात झालाय का इथं हे अनेक जण आरोप करतायत वेगवेगळ्या अपघात झालाय. ब्लॅक बॉक्स असेल किंवा वेगवेगळ्या बाबतीत जे आहेत आरोप केले जात आहेत, माहिती लपवली जाते असा आरोप. तुम्हाला एक पवार कुटुंबात किंवा पवार कुटुंबातला सदस्य म्हणून काय वाटतं? खरंच अशा गोष्टी होत आहेत? काय आहे, तिथं परवा जयचं ट्विट पण तुम्ही बघितलं असेल. ब्लॅक बॉक्स हा डिझाईनच त्या पद्धतीने केला जातो की एक्स्ट्रीम टेम्परेचर जर असतील, -7 डिग्रीज असेल किंवा जर बर्फ असेल तरी त्या ब्लॅक बॉक्सला काय होत नाही. कारण त्या ब्लॅक बॉक्सचं कामच सगळं डेटा रेकॉर्ड करणं हे असतं आणि ब्लॅक बॉक्सला एवढं सहजासहजी काय तिथं होत नसतं. ह्या ब्लॅक बॉक्सला पण काय असं झालं असेल असं मला वाटत नाही, पण सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲपवर मी पण ते बघत आलोय. पण जरी काही ह्या ब्लॅक बॉक्सला झालं असेल तर अमेरिकेत जे कंपन्याज आहेत त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे की ते ब्लॅक बॉक्समधली सगळी माहिती ते तिथं शोधून काढू शकतात. आणि मला एक विश्वास आहे की त्या पद्धतीने आपल्याला ही सगळी माहिती आपल्याला समजेल आणि आपल्या समोर ती लवकरात लवकर येईल. घटना घडल्यानंतर आपण तात्काळ घटनास्थळी पोहोचला होता. आपल्याला काय निदर्शनास आलं? वेगवेगळे स्फोट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिला एक स्फोट झालेला आपण पाहिलं, पण नंतर दुसरा देखील स्फोटाचा व्हिडिओ समोर आला. काय सिच्युएशन होती त्यावेळेस? काय आता 1 महिना होत आलाय, पण तरी पण असं मन मानायला तयार नाहीये की असं काहीतरी झालेलं आहे. एवढी भयानक घटना ही झाली आहे. कुणाच्याच कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, अशी वेळ ही आमच्या कुटुंबावर आलेली आहे. मी तेव्हा बारामतीतच होतो आणि एका दुसऱ्या कार्यक्रमासाठी मी निघालेलो आणि तिथं कार्यक्रमाला जात असताना मला एक फोन आला की असं असं आम्ही दादांना रिसीव्ह करायला एअरपोर्टवर आलोय, विमानतळावर आम्ही पोचलोय आणि दादांच्या विमानाचा एक ॲक्सिडेंट झालाय, असं तिथं मला साधारण 8:55ला मला फोन आला. जे कार्यकर्ते तिथं दादांना रिसीव्ह करायला गेलेले त्यांनीच मला फोन केला. मी इथं बारामतीत असतो, त्याच्यामुळे त्यांना वाटलं असेल की कोणतरी कुटुंबातलं तिथं लवकर यावं. आणि ही कंपनी किंवा ह्या कंपनीचे प्लेन जे आहेत VRS, त्यांचं रेप्युटेशन नेहमी खराबच होतं. असंच एक विमान 2023 मध्ये मुंबईत क्रॅश लँड झालेलं, ते विमान रनवेवर असं जाऊन कोसळलं, तुटलं
पण अजून काही सिरियस तिथं झालं नव्हतं. त्याच्यामुळं मलाही तेव्हा वाटलं की एखाद्या वेळेस क्रॅश लँडिंग झालं असेल किंवा रनवेवर विमान घसरलं असेल, असं काहीतरी होईल. हे माझ्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं. आणि मी लगेच तिथं बारामती एअरपोर्टवर पोचलो. मीच तिथं पहिल्यांदा पोचलो. बारामती विमानतळावर गेल्यावर मला काहीच तिथं दिसलं नाही. गाडी मग मी माझी रनवेवर घेतली आणि 11 नंबर रनवे जिथं हे झालंय तिथं मी माझी गाडी तिथं घेऊन गेलो आणि खालती 50 फुटीच्या अंतरावर तिथं आपल्या दादांचं विमान तिथं मला दिसलं. आणि मग तिथून ते सगळं ॲक्सिडेंट बघितल्यावरच ते माझ्या लक्षात आलं. विमान खाक झालेलं, काहीच तिथं शिल्लक नव्हतं. फक्त आपण जे विमानाचं टेल म्हणतो ती टेलच तिथं आपल्याला दिसत होती. तिथून मग मी मेडिकल कॉलेजला आलो आणि बाकीचे सगळे. विमानामध्ये इतर आपण जे म्हणतो फ्यूल होतं, कॅन्ड होते, त्यामुळे ते स्फोट झाले आणि म्हणून एवढा मोठा स्फोट झाला असं देखील त्या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो. असं माझ्याही कानावर आलंय. कारण ते विमान बारामतीला आलं आणि मग लगेच दादांची सभा झाल्यावर ते मुंबईला जाणार होतं. आणि मी असंही ऐकलंय की पैसे वाचवण्यासाठी VRS कंपनीने त्या विमानात थोडं जास्त फ्यूल तिथं टाकलेलं होतं. म्हणजे रिफ्युलिंग करायची गरज पडली नाही पाहिजे, कंपनीचे पैसे वाचले पाहिजेत. त्या कंपनीचा मेंटेनन्स रेकॉर्ड पण खूप काही चांगला नव्हता. आणि हे सगळे गोष्टी DGCAचे जे स्पेशल ऑडिट त्यांनी VRS वर केलं, त्या माध्यमातून काल संध्याकाळी ते बाहेर आलं, आपल्याला ते बघायला मिळालं. दादा, रोहित दादा उद्या येत आहेत आणि तक्रार दाखल करण्याची इथं मागणी करणार आहेत किंवा काय, कसं बघता याच्यामध्ये? नाही, आज ते तिथं मुंबईला होते. मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं गेलेले. तिथंही त्यांनी FIR दाखल करण्याचा एक प्रयत्न केला. त्यांनी तो FIR बहुतेक तिथं घेतला नाही आणि त्याच्यामुळं उद्या ते सकाळी बारामतीत येत आहेत. बारामती पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं जाणार आहेत. मी पण त्यांच्यासोबत उद्या तिथं जाणार आहे आणि VRS कंपनी असेल, या कंपनीच्या विरोधात आम्ही तिथं FIR दाखल करणार आहे. आमची एवढीच इच्छा आहे की आज मी सांगू शकत नाही की हा अपघात आहे का घातपात आहे का काय आहे, पण आमची किंवा महाराष्ट्राच्या जनतेची एवढीच इच्छा आहे की जे सत्य आहे हे लवकरात लवकर सगळ्या जनतेच्या समोर यावं आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आम्ही चौकशीची मागणी करतोय आणि लवकरात लवकर आम्हाला सगळ्यांना कळावं की नक्की हे का कशामुळं झालंय हे आपल्या समोर यावं. अजितदादांच्या जाण्यानंतर आपण बघितले की पवार साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये जी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या त्या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर केला आणि 12 फेब्रुवारीला हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते. परंतु नंतर अजितदादानंतर वेगवेगळ्या नेत्यांनी U-टर्न घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भविष्यात काय होईल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं, एकत्र येतील काय? ते सगळं आपला पक्ष एक होणार होता हे खरं आहे. त्याच्यामुळं बारामतीत पण आपण एकत्र लढलो. नगरपालिकेत जरी आपण वेगळे होतो तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही पक्ष एकत्र आलेले. या आपल्या पुणे जिल्ह्यात, बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये पण आपले बरेच उमेदवार म्हणजे तुतारीचे ते घड्याळ चिन्हावर लढले. हे सगळं का झालं? कारण आपला पक्ष एक होणार होता. दादांची ती इच्छा होती की साहेबांसाठी आपण ते केलं पाहिजे, सगळं ठरलेलं. आणि बारामतीत पण आपण एकत्र आले. तुम्ही जर आता अलीकडचे पोस्टर जर बघितले असतील तर सगळ्यांचे फोटो तिथं होते. एकच चिन्ह होतं आपलं, घड्याळ चिन्हावर आपले सगळे उमेदवार तिथं उभे होते. तुम्हीच मला सांगा की जर आपण एकत्र येणार नसतो तर मग असं हे सगळं झालं असतं का? दादा, ह्याच्यातून अनेक प्रश्न, आताच स्टेटस काय?
आत्ताचं स्टेटस आता मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. म्हणजे तुम्हाला दिसतंय ते तुम्ही जे आमचे ज्येष्ठ नेते असतील किंवा जे लोक या चर्चांमध्ये होते तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगू शकतील. पण युगेंद्र पवार म्हणून तुम्हाला असं वाटतं का आगामी काळात एकत्र येतील म्हणून ज्येष्ठ नेते ते घेतील? युगेंद्र पवार म्हणून असं मला वाटतं की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आलं पाहिजे, दोन्ही पक्षांनी पण एकत्र आलं पाहिजे. ही फक्त युगेंद्र पवारांचीच इच्छा नाहीये, पण पवार कुटुंबाची पण इच्छा आहे आणि महाराष्ट्रामधल्या अनेक लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे, महाराष्ट्र जनतेची इच्छा आहे की आता एकत्र आलं पाहिजे. एकत्र येणं ही आता काळाची गरज आहे. आपल्या पक्षाला त्याची गरज आहे, दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होणार आहे आणि ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. शेवटी जो काही निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयाशी आम्ही सहमत असू. पवारसाहेब आजारी होते 8 दिवस. भाजपावरती याचं खापर फोडलं जाते की दोन्ही पक्ष येऊ नयेत असं भाजपची इच्छा आहे. असे अनेक नेते जे आहेत ते बोलताना पाहायला मिळतात किंवा स्पेक्युलेशन तशा पद्धतीने. यामध्ये तुम्हाला किती तथ्य वाटतं? नाही, मला माहिती नाही. पवारसाहेब आजारी होते 8 दिवस. आता आज पवारसाहेबांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. कशी पवारसाहेबांची तब्येत, आपलं काय या संदर्भात बोलणं झालं आहे? नाही, मी कालच त्यांना भेटून आलो. काल ते मुंबईच्या शोकसभेला येऊ शकले नाही. त्यांना तिथं विकनेस आणि डिहायड्रेशन झाल्यामुळं ते तिथं येऊ शकले नाहीत. मग काल बारामतीला येताना मी तिथं रुबी हॉल हॉस्पिटलला थांबलो, साहेबांना भेटलो, तब्येतीची विचारपूस केली आणि मग मी इथं पुढं बारामतीला आलोय. साहेबांची तब्येत खूप चांगली आहे. आजच त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यांचे व्हिज्युअल्स पण तुम्ही बघितले असतील. आता ते नीट आहेत, फक्त थोडी विश्रांतीची गरज आहे. 2-3 दिवस ते विश्रांती घेतील किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेतील आणि त्यांच्या कामाला ते लागतील. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवलं जाईल असं जी आहे ती चर्चा आहे. या संदर्भात काय बोलणं किंवा काय नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे की त्यांना कुणाला राज्यसभेला पाठवायचं आहे ते. पण शेवटी पार्थ पवार हे माझे मोठे भाऊ आहेत. त्यांना जर तिथं पक्षाकडून संधी मिळत असेल तर मग मला आनंदच होईल. ते नक्की दिल्लीत जाऊन चांगलं काम करतील आणि मला आनंद आहे. ठीक आहे, थँक्यू.